नमस्कार, आपण पाहताय प्रगती टाइम्स न्यूज. कराड तालुक्यातील टाळगावमध्ये ग्रामपंचायतीच्या अजब आणि निष्काळजी कारभारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय. एकीकडे उन्हाळ्याच्या झळा आणि पाणी टंचाईमुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावं लागतंय, तर दुसरीकडे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हजारो लिटर पाणी गेल्या 8 दिवसांपासून रस्त्यावर वाया जातंय. मिळालेल्या माहितीनुसार टाळगाव गावाला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी तब्बल 8 दिवसांपूर्वी फुटली आहे. मात्र अद्यापही या समस्येकडे ग्रामपंचायत प्रशासन आणि संबंधित लोकप्रतिनिधींनी गांभीर्यानं लक्ष दिलेलं नाही. स्थानिक ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नसल्याचा आरोप होतोय. परिणामी हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाहून जात असून प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. पाणी टंचाईच्या काळात पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असताना अशा प्रकारे होणारी पाण्याची नासाडी नागरिकांच्या संतापात भर घालतीये. दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेऊन फुटलेली जलवाहिनी दुरुस्त करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. आता प्रशासन जागं होणार का आणि या गंभीर समस्येवर तातडीनं उपाययोजना होणार का, याकडे संपूर्ण कराड तालुक्याचं लक्ष लागलंय. प्रगती टाइम्स न्यूजसाठी प्रदीप पाटील, टाळगाव, कराड.